कोकलेगाव आणि राजगडचे शेतकरी वीज बंदीमुळे आर्थिक संकटात. न्यू पृथ्वीवेश लाईव्ह आवाज जनसामान्यांचा. नमस्कार, मी आहे राणी गायतोंडे. पाहूया कोकलेगाव आणि राजगड नगर येथील शेतकरी वीजपुरवठा बंदीमुळे आर्थिक अडचणीवर एक रिपोर्ट. कोकलेगाव आणि राजगड नगर येथील शेतकरी सध्या वीजपुरवठा बंदीमुळे प्रचंड अडचणीत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून दिवसभर वीज उपलब्ध असल्याने शेतकरी आपल्या पिकांची काळजी प्रभावीपणे घेत होते. मात्र अचानक वीज बंद झाल्याने त्यांचे उत्पन्न आणि आयुष्य संकटात पडले आहे. काळबा पाटील, माजी सरपंच मारुतराव पाटील, एडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे पाटील, बापूराव व्यंकटराव पाटील, कोंडीबा देशमुख, माधव मिरकुटे, हनुमंतराव पाटील मिरकुटे आणि राजगडमधील बाजीराव पाटील, सोनबा चोंडे, बळवंत तिबितवार, गोविंद मेने यांसारख्या शेतकऱ्यांनी याबाबत एकत्र येऊन वीज पुरवठा कायम ठेवण्याची जोरदार मागणी कुंटूर येथील 33 केव्ही विद्युत केंद्रात महावितरण विद्युत अधिकाऱ्यासमोर आहे. शेतकऱ्यांना सध्या बिबट्यांच्या धोक्यामुळे वातावरण धोकादायक वाटत आहे. तसेच रब्बी हंगाम जवळ येत आहे, ज्यासाठी नियमित बारी आणि बीजोपचारासाठी दिवसभर वीज पुरवठा आवश्यक आहे. वीज नसल्यामुळे बीजोपचार थांबला असून पिकांची हानी होण्याची भीती वाढते. ही आर्थिक हानी थेट शेतकऱ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम करू शकते. कोकलेगावचे सरपंच हनुमंतराव पाटील मिरकुटे यांनी प्रशासनाकडे तातडीने वीज पुरवठा सुधारण्यासाठी आणि कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी आवाहन केले आहे. सामाजिक कार्यकर्ते एडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे पाटील यांचे म्हणणे आहे, शेतकऱ्यांचा जीवमार्ग म्हणजे वीजपुरवठा, याला कोणताही फाटका बसू नये. शासनाने शेतकऱ्यांच्या या मनुष्यबळावर आधारित अर्थव्यवस्थेला धोका पोहोचू नये असं सुनिश्चित करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न त्वरित सोडवून कोकलेगाव, राजगड भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन आणि विद्युत विभागाने समर्थ पावले उचलावीत, यासाठी शेतकरी, ग्रामस्थ आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आवाज उठवला आहे. कोकलेगाव आणि राजगड नगर येथील शेतकरी सध्या दिवसा वीजपुरवठा बंदीमुळे प्रचंड अडचणीत वीज पुरवठा कायम ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे.